मुंबई बेंगलोर हायवेवर आज पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास भीषण अपघात झालाय। मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव स्विफ्ट डिझायर कारनं पुढे जाणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली। वाहनाचा वेग जास्त असल्यानं वाहनाचा चक्काचूर झालाय, तर वाहनामधील 4 जणांपैकी दोघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे। निहाल तांबोळी वय वर्ष 20, हर्षवर्धन मिश्रा वय वर्ष 22 हे दोघे किरकोळ जखमी झाले आहेत, तर सिद्धांत आनंद वय वर्ष 22, दिव्यराज सिंग राठोड वय वर्ष 23 यांना गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा अपघातात मृत्यू झालाय। जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तर मयत दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील YCM रुग्णालयात पाठवण्यात आले आहे। या घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलीस तसेच PCMC फायर फायटर यांच्या मदतीनं वाहनामधील जखमी तसेच मयत यांना वाहनाचा काही भाग कापून बाहेर काढण्यात आले। वास्तविक पाहता मागील 2 दिवसांपूर्वी अपघात ठिकाणी महामार्गावर वाहनांच्या वेग नियंत्रणासाठी पांढऱ्या पट्ट्या लावण्यात आल्या आहेत, परंतु याच पट्ट्या आता वाहन चालकांचा काळ बनतात। आज पहाटे झालेल्या अपघातात याच गतिरोधक पट्ट्या कारणीभूत असल्याचं काही नागरिकांचं म्हणणं होतं। पुढे जाणाऱ्या भरधाव वाहनांचा अचानक वेग कमी झाल्यानं मागील वाहन धडकून अपघात झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। मी गौतम इंगवले, अग्निशामक अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका। अग्निशामकला एक वर्दी आली 5:24ला की गणपती मंदिराजवळ मामुर्डी या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे आणि एक मनुष्य अडकलेला आहे, अशी वर्दी आली आम्हाला। सदरची वर्दी प्राप्त होतात प्राधिकरण अग्निशमन केंद्र आणि मुख्य अग्निशमन केंद्र पिंपरी YCM येथील एक वाहन 2 वाहन येथे येऊन मनुष्य अडकल्याचे पाहिले असता तो मयत झाला होते आणि त्यांना त्वरित काढून पुढच्या उपचारासाठी YCM येथे पाठवण्यात आले।